नमस्कार भावांनो बहिणींनो. कसा वनवास आहे माझा बघा. परळीत आणलं होतं बाईला, आता तिला वाट लावलं गावाकड आणि मी चालले रिपोर्ट आणायला. ते केस पेपर आहे, केस पेपर सरकारी दवाखान्यामधला. डॉक्टर म्हणले सिटी स्कॅनचे रिपोर्ट 6 वाजता येते. 6 वाजायला रिपोर्ट येते ना करता लय हे करता लईच करता आहे. सुखाचं राहा तुम्ही तरी, चांगलं राहा, पण मायबापा सांभाळा. हो का, दवाखाना दाखवते मी तुम्हाला. हो का, दवाखाना सरकारी दवाखाना, परळीमधला सरकारी दवाखाना. ह्या दवाखान्यात माझ्या चिमणीला आणलं होतं मी. आता दिसला का दवाखाना? हो का, आता बंद झालाय बघा दवाखाना. हे बंद झालाय दवाखाना. हे गेट. आता 6 वाजूस्तोवर मला इथं बसायचंय ह्याच ठिकाणी दवाखान्यात. बाईला वाट लावला. आता या गर्द्यात तुम्हाला मला बोलता बी आहे ना, आणि काय तुम्हाला ऐकू बी येत नसेल माझं बोलल्यालं. सुखी राहा, चांगले राहा माझ्या वासरायनो. तसे मला मायची माया येते का, तशी सगळ्याची माया येते. सगळ्या लेकरा बाळायची. तुमचे लेकरं ती माझेच लेकरं आहेत रे वासरायनो. सुखी राहा बाबा, चांगले राहा. कसा मला ताप आहे, पोट भराव का माईच्याच मागं लागाव. हे दवाखाना कसा आमच्या मागं लागलाय. लयच बेकार या. जेवण नाही पोटाला अजून. हो का, इथं बसते म्हणलं आता गेटच्या समोर. म्हणजे हे गेट उघडलं की ताबडतोब रिपोर्टला जाता येते मला. संकट आहे हे कवा नष्ट होईन माझ्या मागलं संकट. कवा देव नष्ट करीन माझी चिमणी. मी उपाशीच वाट लावली हो. मी डबा आणला होता जेवायला, पण जेवली नाही. मी घरी जेवते म्हणली, तू राहा इथं. मी रिपोर्ट घेऊन ये म्हणली पाठीमागून. तू ऑटो करून आणला होता किरायानं. मग ते ऑटो मी वापस पाठवला. कवर थांबत ते ऑटोवाला. तरी त्याला दुसरे फोन येले, दुसरे भाड्याचे. भाड्यानं ऑटो असतात खेड्यापाड्याचे. जय भीम, जय शिवराया.